लोकसभेत नारी शक्ती वंदन घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण हे चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय। काल लोकसभेत नारी शक्ती वंदन घटना दुरुस्ती विधेयकावर मोठ्या अपेक्षांच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली। महिलांना राजकारणात अधिक प्रतिनिधित्व मिळावं या उद्देशाने हे विधेयक ऐतिहासिक मानलं जात होतं। मात्र चर्चेनंतर मतमोजणीनंतर हे विधेयक मंजूर न होता नामंजूर झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। सत्ताधाऱ्यांनी याला महिलांच्या सक्षमीकरणासाठीचा महत्त्वाचा टप्पा मानलं असताना विरोधकांनी विविध मुद्द्यांवर आक्षेप घेत भूमिका स्पष्ट केली आहे आणि याच मतभेदांमुळे विधेयक हे पुढे जाऊ शकलं नाहीये। या घडामोडींनंतर लगेच राज्यात त्याचे पडसाद उमटताना दिसले। शिवसेना शिंदे गटाने या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवत आक्रमक भूमिका घेतली आहे। मुंबई नरीमन पॉइंट येथील बाळासाहेब भवनाबाहेर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत विरोधकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। महिलांच्या हक्काचा सौदा करण्यात आल्याचा आरोप करत हे विधेयक फेटाळणं ही दुर्दैवी असल्याचं आंदोलनकर्त्यांनी म्हटलंय। या आंदोलनाचं नेतृत्व विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केलंय। त्यांच्या सोबतच आमदार डॉक्टर मनीषा कायंदे आणि इतर अनेक महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्यात। आंदोलनादरम्यान महिला सक्षमीकरणाचा मुद्दा जोरदारपणे मांडण्यात आला आणि विरोधकांवर महिलांविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप करण्यात आलाय। याच पार्श्वभूमीवर आपण ऐकूयात उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे। सगळ्या भारतामधल्या महिलांचा आणि संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं महिला आरक्षण विधेयक हे लोकसभेमध्ये नामंजूर झालेलं आहे। कारण काँग्रेस आणि युपीए आघाडीने महिलांच्या बद्दल बोलत असताना पुतना मावशीसारखं वागणं केलेलं आहे। त्यांनी एका बाजूला ते म्हणतात की महिला आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, पण प्रत्यक्षामध्ये मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या नावाने उलट अधिक पुरुष आणि महिला दोघांचंही स्थान निर्णय प्रक्रियेत वाढलं असतं। परंतु राहुल गांधी आणि युपीए, मला तर असं वाटतं की कालच्या लोकसभेमध्ये सगळी जी व्यूहरचना करण्यात आली आहे त्याच्यामधून हे स्पष्ट झालं की त्यांचा विरोध हा महिला आरक्षणालाच होता। कारण याच्या पूर्वी पण मुलायम सिंह यादव आणि त्यांच्या कंपूने टोळीने अनेक वेळेला हे विधेयक आम्ही जसा त्यांचा फोटो फाडला त्याच्यापेक्षाही वाईट म्हणजे लोकसभेमध्ये तुकडे करून सगळ्यांवरती भिरकावलेले होते। आणि असं होऊ नये या दृष्टीने नारी शक्ती वंदन विधेयकाच्या वेळेला एक मताने हे विधेयक मंजूर होऊन सुद्धा सातत्याने खोटा प्रचार केला गेला की दक्षिणेकडच्या राज्यांची संख्या कमी होईल आणि त्यांच्यावर अन्याय होईल। आणि त्याचबरोबर जसं लोकसभा निवडणुकीच्या खोटा प्रचार केलेला होता त्याप्रमाणे आतापर्यंत 30 वर्ष रखडलेलं विधेयक हे माननीय मोदी साहेब, एनडीए, भाजप, शिवसेना आणि सगळ्या घटक पक्षांच्या तर्फे मान्य करण्यात येणार होतं। परंतु यांनी केवळ महिलांच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी म्हणून ते नामंजूर केलेलं आहे। महिलांची मतं घ्यायचा त्यांना कुठलाही अधिकार नाही आणि महिला खासदार काहीतरी बोलल्या की महिलांना आरक्षण नकोच आहे। मला असं वाटतं की अशा पद्धतीच्या पुतना मावशीचं प्रेम जे काँग्रेसने दाखवलेले आम्ही निषेध करतो। आमचे नेते श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टपणाने या विधेयकाचं समर्थन केलेलं आहे आणि मला तर असं वाटतं की फ्लोअर मॅनेजमेंट करायला महाराष्ट्रामध्ये जसं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे बहुमत सिद्ध करू शकले तसं त्यांना जर का जबाबदारी दिल्लीत मदतीसाठी घेतलं असतं तर हे विधेयक नक्की मंजूर झालं असतं असं मला वाटतं। आणि म्हणून म्हणते की पुढच्या काळामध्ये हे विधेयक कशा प्रकारे चांगल्या प्रकारे महिलांना न्याय देईल याच्यासाठी माननीय मोदी साहेब, शिंदे साहेब, अमित शहा, देवेंद्र फडणवीस या सगळ्यांची बांधिलकी आहे। आणि ते शिवसेना महिला आघाडीच्या भावना ज्या आहेत त्या प्रत्येक सर्वसामान्य महिलेच्या भावना आहेत। आणि म्हणून मी असं म्हणते की गॅस मिळत नाही, इंधन मिळत नाही तर या काँग्रेसला निवडणुकीमध्ये पूर्णपणे शून्य करा अशा प्रकारचं मी आवाहन करते। तसेच या आंदोलनात सहभागी झालेल्या आमदार डॉक्टर मनीषा कायंदे यांनीही विरोधकांवर टीका करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। पाहूयात। आपल्याला माहिती असेल की जेव्हा जेव्हा महिला गेल्या 30 वर्षामध्ये आम्हाला सगळ्यांना जवळजवळ नीलमताई तर ज्येष्ठ आहेत परंतु जवळजवळ 30-35 वर्ष आम्ही राजकारणात आहे।
जेव्हा जेव्हा महिलांना आरक्षण देण्याचा विषय येतो तेव्हा खास करून काँग्रेस पक्ष असेल, समाजवादी पार्टी असेल, महिलांना अतिशय हीन पद्धतीने कॉमेंट्स केल्या की या लिपस्टिक लावलेल्या बायका, आता हे असे कमेंट्स केल्या, बाल कतरी महिला ये जाएंगी क्या सभागृह में, अशा पद्धतीच्या. परंतु त्याच बिहारमध्ये घरातली तुमची बायको आहे ती तुम्हाला चालते मुख्यमंत्री, परंतु एक सामान्य महिला ती तुम्हाला लोकसभेत चालत नाही, ती तुम्हाला विधानसभेत चालत नाही का? याच्यामध्ये कारण काँग्रेसची मानसिकता आणि या सगळ्यांची ही घराणेशाहीला धरून आहे. आपल्याच घरातल्या महिलांनी पुढे जावं, परंतु वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी आरक्षणाच्या पलीकडे जाऊन अनेक महिला नेत्यांना चांगले पद दिली आहेत. सभागृह नेता केलाय, उपसभापती केलाय, माझ्यासारख्या एखाद्या पॉलिटिकल काही बॅकग्राऊंड नसताना मला विधान परिषदेत पाठवलंय, 50% आरक्षण दिलेलं आहे. त्यामुळे हा जो यांचा एजेंडा होता आज ते एक्सपोज झालेले आहेत. आज त्यांचं खरं रूप समोर आलेलं आहे, त्यांचं पितळ उघडं पडलंय. आणि त्यांना खरंच जर का महिला ज्या या प्रियंका वड्रा काल बोलत होत्या, त्यांनी मोतीलाल नेहरूंपासूनचा विषय काढला, तर काँग्रेसनी का विधेयक आणलं नाही? 2023 मध्ये माननीय मोदीजी एनडीएने हे विधेयक आणलं आणि विधेयक आणण्याची हिंमत तरी दाखवली. अहो तुम्ही 60 वर्षात हिंमत तरी दाखवली का विधेयक आणण्याची? आणि त्यामुळे महिला विरोधी हे आहेत, यांना सामान्य कुटुंबातली महिला जाऊ नये. काल आम्ही जवळजवळ 60 महिला शिवसेनेच्या विविध ग्रामीण भागातून तिथे होतो. सभागृहामध्ये आम्ही सगळी चर्चा गॅलरीतनं पाहिली, सगळी ऐकली आणि त्यांचा सगळ्यांचं म्हणजे दाखवत होते की डिलिमिटेशन वरून आम्ही विरोध करतोय, परंतु त्यांचा खरा विरोध जो आहे तो महिलांनी सभागृहात जाऊ नये, महिलांनी केवळ घरात असावं, हा त्यांचा विषय होता. आणि त्यामुळे आज या सगळ्या इंडिया आघाडी आज पूर्ण देशासमोर एक्सपोज झाली आहे. जे महिला म्हणून सोनिया गांधींनीच फक्त जायचं का सभागृहात, प्रियंका वड्रांनीच फक्त जायचं का, बाकीच्या महिला का जाऊ शकत नाही सभागृहात? आणि त्यामुळे हा जो विषय आहे तो आम्ही आता देशभर पेटवणार आहेत. आज शिवसेनेच्या माननीय आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांनी लाडकी बहीण योजना आणून करोडो महिलांना त्यांचं सशक्तीकरण केलंय. लखपती दीदीच्या माध्यमातून लाखो महिलांना लखपती केलंय. परंतु महिलाओं को हिस्सा चाहिए सभागृह में. आम्ही 50% आहोत, किमान आम्हाला 33% तरी मिळालं पाहिजे. आणि हे सगळं आता आम्ही देशभर आंदोलन करणार आहोत. सगळे सत्ताधारी पक्ष, शिवसेनेचा आज आदेश आहे आमच्या मुख्य नेत्यांचा की प्रत्येक जिल्ह्यामध्ये या काँग्रेसवाल्यांना, या इंडिया अलायन्सवाल्या, उबाठाने देखील आता त्यांच्या माजी खासदार म्हणतात की हे चुकीचं झालं म्हणून पहिले का नाही बोलल्या. आणि त्यामुळे हा यांचा जो चेहरा आहे तो आता सगळ्यांच्या समोर उघडकीस आलेला. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर राजकीय नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. सत्ताधारी पक्षाने विरोधकांवर महिलांच्या प्रगतीला अडथळा आणल्याचा आरोप केला आहे, तर विरोधकांनी आपल्या भूमिकेचं समर्थन करत विधेयकातील काही बाबींवर आक्षेप असल्याचं स्पष्ट केलंय. सोशल मीडियावरही यावरून मोठी चर्चा रंगली असून नागरिकांमध्येही मतमतांतरे पाहायला मिळत आहेत. एकूणच नारी शक्ती वंदन विधेयक नामंजूर झाल्यानंतर राजकारण हे चांगलंच तापलं असून येत्या काळात हा मुद्दा आणखीनच गाजण्याची शक्यता आहे. आता या विषयावर तुमचं मत काय आहे? नारी शक्ती वंदन विधेयक नामंजूर होणं योग्य की अयोग्य? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.